आहे तैशा परी कवाडत जैसे 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 आहे तैशा परी तो जातो हरी न काटे तो जातो हरी न काटे कवाडते हा पाहिजे आहे तैशा परी कवाडते जैसे आहे तैशा परी हे तो जातो हरी नका तो जातो हरी न कवाडते जैसे आहे तैशा परी कवाडत जैसे आहे तैशा परी कवाडते जैसे आहे तैशा परी कवाडते जैसे आहे तैशा परी कवाडते जैसे आहे तैशा ये तो जातो हरी नकळेची ये तो जातो हरी नकडे ये तो जातो हरी नकडे ये तो जातो हरी नकळेची ये तो जातो हरी नकळेची ये तो जातो हरी नकडे ये तो जातो हरी नकडे आहे तैशा परी कवाडते जैसे आहे तैशा परी आता कवाडते जैसे आहे तैशा परी या चरणाच्या व्याख्या कमी वेळेत अत्यंत सोप्या सोप्या मीडिया तंत्राला मी सांगतो. फॉर एक्झाम्पल 60 वर्ष ज्ञानोबाराच्या दिंडीत चालला, तुकोबाराच्या दिंडीत चालला आणि पैठण ते पंढरी, मुक्ताई ते पंढरी किंवा आपापल्या मठापासून ते पंढरी असा प्रवास केला. 60 वर्ष. किती वर्ष? 60. परंतु आपली सत्ता आपण थकल्यावर शिष्याच्या हातात मठ द्यावा अशी न होणं कवाडते जैसे आहे तैशा परी. मराठी कळती तुम्हा सगळ्यांना? 60 वर्ष गाथा वाचला, पाठही झाला पूर्ण, त्याच्या पूर्ण अन्वय परिच्छेद करायला लागला. लोक त्याला गाथा मूर्ती म्हणायला लागले. वाङ्मयीन मूर्ती असती तर मग त्याला विचारलं की नवनाथ बुवांचं कीर्तन आमच्या कसं झालं? मग ते म्हणाले तसं बरं झालं, पण अजून तसं काही म्हणजे तसं नाही. म्हणजे काय? याचा किंतु पण परंतु गेलेला नाहीये. माझं कीर्तन झाल्यावर नवनाथ बुवा म्हणाले तसं कीर्तन चांगलं झालंय, पण एवढं काही जमलेलं नाही. कवाडते जैसे आहे तैशा परी. भगवे कपडे घातले, संन्यास घेतला, मेहुणीला फोन केला. कवाडते जैसे आहे तैशा परी. आंखों देखा हाल, अभी अभी घटे वाली घटना आपके सामने स्फूर्त की. आत्ता काय झालं?
माझ्यासारखा प्रापंचिक पापी माणसाने दंडी संन्यास घेतला, माझ्यावर घेतो कळण्यासाठी. आणि त्याची मोठी धर्मसभा लागली, नान्नीच्या नरेंद्र महाराजासारखी. लाख लोक ग्राउंडवर जमले, दर्शन आशीर्वचन त्या दंडी संन्यासाचं, एकच व्यक्ती नाव नाही. आणि मग त्याची प्रवचनमाला सुरू झाली. दर्शनाला रांगा लागल्या, पोलीस गार्ड आले, प्रशासन अलर्ट झालं. आणि तेवढ्यातून त्याची नजर त्या आपल्या उत्सवाच्या गेट पर्यंत पोहोचली. पोहोचल्यावर त्याला कळलं, रांग लागली त्या गर्दीत आपली बायको आहे. आणि एवढ्या मोठ्या उत्सवातनं ते उठले आणि निघाले. माझ्यासारखा चावट तिथे बसलेला होता. मी त्यांना विचारलं, महाराज एवढा आयोजन मोठं केलंय, आमदार महोदय यायचे, मंदिराचं भूमिपूजन आहे, तुम्ही निघालात, पत्रिकेत तुमचं नाव टाकलंय, तुम्ही निघालात का? ते मला म्हणाले, काही गोष्टी समाजात सांगता येत नाही, जरा माईक बाजूला करा, मी बोलतो. म्हणलं काय 36 वर्ष भगवे कपडे डोक्यावर पदर घेऊन जगात पाद्यपूजा झाल्या, पण त्याच्या लक्षातून गेलं नाही की ती माझी बायको नाही. कवाड ते जैसे आहे तैसा. मोठी यादी माझ्याकडं, ते कवाड ते जैसे आहे तैसा परी एवढ्या टायटल खाली मी 3 दिवस 2 तास पर डे बडबड तुमच्या कृपेनं करू शकेल. उत्तम. 4 वेळेला टर्म लढवली, जिल्हा सगळा ताब्यात आला, पण पाटबंधारे, प्रकल्प योजना, पाणी अडवा, पाणी जिरवा, कृषी शेतकरी, ग्रामीण भागातले लोक, संत आणि महंत, मठमंदिरांचा विकास, शेतकऱ्यांच्या अडचणी, परित्यक्ता विधवातिया, गाव गल्ली मोहल्ला, शौचालय, अंडरग्राउंड वायरिंग, बत्ती दिवा, मंदिरांच्या डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं मूल्य न कळल्यामुळे कवाड ते जैसे आहे तैशा परी. भरपूर माळावर माळा घातल्या, एवढ्या आपण पोळ्याला जसा बैल सजवतो तशाशा भरपूर माळा. त्या 2-3 माळीवर त्याचं भागलं नाही, त्या उचलताना अशा मांडायच्या. आणि गोपीचंदन इथून वर लावलेलं ऊर्ध्वपुंड. कबीरांनी यांची दखल घेतली, ते म्हणाले लंबा तिलक मधुर बाणी ये तो बदमाशों के निशान. मैंने नाही लिखा, कबीरजीने बोला. लांबूनच त्याचं ओळखू यायचं, हा जय हरी जय हरी जय हरी. अरे बाप, एवढ्या मोठ्या माळा. आणि पंढरपूरला दिंडीत चालताना सासवडच्या मुक्कामात गावाकडून बायकोला फोन गेला, बरी का? ती म्हणजे बरी आहे, तुमचं बरं आहे का? माझं आहे बरं आहे. काही तकलीफ पायाला नाही? दिंडी खाण्यापिण्याचं लक्ष द्या, 3-3 गोळ्या तुम्हाला. मी काल तुमच्या आठवणीमुळे जेवले नाही म्हणली म्हातारी. ते मला तसं करू नको, 2 घास खात जा, माझ्याशिवाय तुला तरी कोण आहे? आणि पुन्हा फोन ठेवला. बायको पुन्हा म्हणाली, आरती झाली का माऊलीची? हा झाली झाली. मग आराम करा, आता तुम्हाला बोलायचं होतं, मला पण जाऊ द्या, थकला असताल तुम्ही. काय? अहो तुमचा लहाना भाऊ. ठेवू का फोन? काय झालं? बोलावं तर पंचायत, न बोलावं तर पंचायत, सांगावं तर म्हणताना चाडी लावली, न सांगावं तर बायको, जिम्मेदारी माझी आहे. तुमचा लहाना भाऊ. अगं पण झालं काय? अहो वरच्या पट्टीचा अख्खा बाण टोकारलाय. सासवड मुक्कामात महाराज आहेत. अशा माळा केल्या आणि फोनवरच म्हणला, गावाकडे येऊ दे, नाही डोकं फोडलं तर बाप दुसरा आपला. कवाड ते जैसे. अजून उदाहरण देऊ का तुम्हाला? ग्रामपंचायती नगरपालिकेनं पाण्याचा वाल फिरवलाय, सकाळी किंवा रात्री पाणी आलंय, टुट्टी चालू आहे, पण घागर पालथी कवाड ते जैसे आहे तैशा परी. सप्ताह खूप मोठा झाला, खूप मोठा झाला, परंतु रामायण ऐकूनही मंडपातली स्त्री त्याला सीता वाटली नाही. ऐकताय का? आणि गोपीगीत, वेणुगीत, भ्रमरगीत सांगून व्याख्या करून तो जगातला प्रसिद्ध झाला, पण राधा किशोरी भगवती आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. राधा म्हणजे फक्त प्रेम वात्सल्य भाव, या प्रॉब्लेम मध्ये अडकल्यामुळे कवाड ते जैसे आहे तैशा परी. टाळकऱ्यांनी चाल अफलातून म्हटली, पण त्यांच्या डोक्यात राग आला, स्पीकरचा आवाज कमी केला, आम्हाला गाऊ दिलं नाही, महाराज नालायक आहे, कवाड ते जसे आहे तैशा परी. टाळकऱ्यांनी भजन अफलातून म्हटलं, पण कीर्तनकारांनी जाताना त्याला चुना मागितला आणि कीर्तन झालं व्यसन मुक्तीवरती. कवाड ते आहे.
मला वाटतं तुम्हाला ह्या सोप्या व्याख्या कळल्या असतील. कवाड कशाचं एक्झॅक्टली? तर शास्त्रानं प्रतिपादन केलं लटका, अज्ञानी, अहंकारी आणि भ्रांत. नवनाथ महाराज नाथाने सांगितलंय लटका, अज्ञानी, अहंकार आणि भ्रांत या काटेरी दरवाजाच्या कडी कुलपामुळे चांगल्यांना आत प्रवेश करता येईना. म्हणजे काम क्रोधादी काटेरी कुंपणामुळे भ्रांत नावाचा दरवाजा बंद असल्यामुळे श्रीहरीला प्रवेश करता येईना. चोखोबराच्या बायकोच्या बाळंतपणाच्या वेळेला वहिनी उघडा दार हाका मारी. काय अर्थ आहे? दार आता राहायलाच घर नाही, गावाच्या बाहेरची वस्ती, बंगला नाही, रो हाऊस नाही, फ्लॅट नाही, प्लॉट नाही, वाडा नाही, दरवाजा येईलच कसा तिथे? तर दरवाजा तिथे भ्रांतीचा. विठ्ठल मी कोण, कुठून मी आलो, कुठे मला जायचंय, माझं कसं होईल, माझा प्रपंच या भ्रांतीत जीव अडकल्यामुळे त्याला श्रीहरीला अंतःकरणात साठवता येत नाही. मग कवाड ते जैसे आहे, जसं होतं तस आहे तैशा परी. आणि याच कालखंडात येतो जातो हरी परमात्मा येतो आणि दरवाजा बंद असल्यामुळं जातो. नकळेची परमात्मा हरीला कळत नाही. तिसरं चरण म्हणा महाराज. पाळती पाहता ब्रह्मांड सकळ, 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 पाळती पाहता प्रतिकाळ करीत असे, प्रतिकाळ पाळीती पाहता ब्रह्मांड सकळ, सगळ्या जगाचा प्रतिपाळ करणारा तो पालकमंत्री असताना सुद्धा मग त्याचं पालन कोण करतंय? असे
आई लेकराचं जसं संगोपन करते आई. आता हे समजा गोंडस लेकरू आहे, याला स्नान घातलं की तेल लावायचं, गंध लावायचं, दृष्ट होऊ नये म्हणून काळा पीठ लावायचा, मीठ मोहऱ्या उतरायच्या. ते लेकरू किती नटवलंय त्या लेकराला काही कळत नाही, पण त्याला नटवल्यावर आईला आनंद वाटतो. बरोबर आहे की नाही? ते असं काजळ लावलं की ते असं काही पुसल्या जाते, पण ते काजळ लावल्याचा आनंद आईला आहे, गंध लावल्याचा आनंद कोणाला आहे? आईला आहे. तसं गोपींना गोपाळांना श्रीहरीचं लालन पालन करण्यात एवढा आनंद आहे. पाळी ती सांभाळी ती पाहता म्हणजे पश्च म्हणजे पाहणे, आणि त्या अशा पाहत होत्या आपले डोळे तुम्हाला मला धोका देतात, म्हणून डोळ्यांना प्रार्थना आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. श्रोते हो, कोणत्या डोळ्यांनी पाहिलं त्याचं उत्तर आहे पाहता पाहणे दुरी सारुनिया, सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनिया, सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनिया, सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनिया. तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारुनिया, सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनिया, सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनिया, सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनिया. ज्या ब्रह्माला पाहायचे त्याला पाहताना या डोळ्यांनी न पाहता अंतःचक्षुपटलाने पाहिला. उदाहरणार्थ जगद्गुरु रामभद्राचार्यांना दिसत नाही, सगळे ग्रंथ त्यांचे तयार आहेत, कन्हैयाच्या मूर्तीला जवळ घेतात, गंध लावतात, चकाचक राघव कितना अच्छा दिखताय तो असं म्हणतात, ते आतून पाहतात. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज आंधळे होते, पण ते माऊलींच्या समाधीला आलिंगन देऊन रडत होते, पाहत होते आतून. आतलं पाहणं वेगळंय. गवळणी तुमच्या माझ्यासारखं या खतरनाक त्रासदायक डिस्टर्ब करणाऱ्या पापण्यांच्या डोळ्यांनी पाहत नाहीत, आतल्या डोळ्यांनी पाहतात. तो असा पाहिला पाळी ती पाहता. ब्रह्मांड सकळ त्यांच्या लक्षात आलं, सकळ ब्रह्मांडाचा उद्गाता प्रसवणारा निर्माण करणारा श्रीहरी, त्याला कडेवर घेण्याचा योग आपल्याला आलाय, त्याला ताक पाजण्याचा योग आपल्याला आलाय, त्याच्यावर रासक्रीडा खेळण्याचा आनंद आपल्या भागवत झालं. इथे हिंदी भजन झाले असतील, पण तुम्हा सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून एकदा प्रेमाने तुम्ही सगळ्या जणी आणि तुम्ही सगळेजण आपापले स्वतःचे हात वर करा, आणि ज्यांना शेजाऱ्याला हात वर करता येत नाही त्याला मदत करा. अशी तुमची सत्तेसारखा सपोर्ट द्या, असा म्हणजे सत्ता टिकेल. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद, राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे, 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 राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद
जय जय श्री राधेश नमः पार्वती पतये हर हर महादेव. ब्रह्मादिक बेडे ब्रह्मा आदी देव नुसत्या गवळणी नाहीत. पुन्हा सूत्र चालूच आपलं त्या आरंभाचं पहिल्या चरणाचं. ब्रह्मा आदी देव प्लस गवळणी प्लस गोपाळ पेंद्या वडजा वाकड्या मधुमंगल सुदामा श्रीशामा धनसुखा मनसुखा बोबड्या राधा अनया हे सगळे जण एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश सगळे नाचतायत. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. हो मन मेरो बन गयो सखी सुंदर वृंदावन. ओ मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी सुंदर वृंदावन. ब्रह्मा नाचे शिव नाचे नाचे रुद्रगण. ब्रह्मा नाचे शिव नाचे नाचे रुद्रगण. ब्रह्मा नाचे रुद्र नाचे नाचे शिवगण. ब्रह्मा नाचे रुद्र नाचे नाचे शिवगण. योगी नाचे साधू नाचे नाचे संत जन. योगी नाचे साधू नाचे नाचे संत जन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. हो मन मेरो बन गयो सखी रे मन मेरो बन गयो सखी सुंदर वृंदावन. कृष्ण नाचे नाचे गोपीजन. नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. ओ मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. हो मन मेरो बन गयो सखी हो हो तुम्ही यांची कथा ऐकाच ऐका. रमेशभाई ओझांची ऐका. पराशरजींची कथा ऐका. कनकेश्वरी मातेची कथा ऐका. आणि सध्या सगळ्यात ब्रँड इंद्रेश उपाध्याय. एकाही इन्स्ट्रुमेंटचा आवाज स्वरापेक्षा आघात जास्त येत नाही. एकाही. आणि वाद्य तर वाजतात आणि संथ गतीनं मंडप नाचतो. आपल्याकडे संकीर्तन करायला लयकारी पकडल्या जात नाही. आपल्याकडं एक आवर्तन होऊस तर भक्त समाग आणि उत्तरार्धात एकावर एक पडायची पाळी. बरोबर ती लय राहत नाही. लय टिकावी लागते. तिकडचे भजन करताना बघा तुम्ही आपलंच भजन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 8 तास 12 तास एकच लय वडून. म्हणून आपल्या संप्रदायात संस्थेला जेवढी किंमत आहे तेवढी फडकरी जे लोक आहेत ना जुने वडून प्रमाण म्हणणारे त्यामुळं त्यांना पूजनीय म्हणतात. प्रमाण म्हणताना घोळून उच्चैर घोषाई ही उच्च स्वरात शब्द न चुकता आणि पाठ उत्तम म्हणत ते लय ओढतात आणि संकीर्तन त्यांचं टिकतं. राजेंद्रदास देवाचार्यांचं भजन मी ऐकलं. सीताराम 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 रात्रभर सीताराम 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 सीताराम. काल परवा सोपान सानप महाराज आणि मी मध्य प्रदेशात छिंदवाडा डिस्ट्रिक्ट मध्ये सावनेर संसर तहसीलला होतो. 13 दिवस गोविंद भजन नॉनस्टॉप. पापणी लवेपर्यंत सुद्धा बंद नाही. आपल्याकडे शब्द असतो अखंड. नाही कळलं. फक्त एकटाच उभा असतो तो फन फन. तेही ताऱ्यांनी ठेवीत नाही. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल. अंतर 1.5 तासात कंटाळते.
तान क्षेत्र ओली तर खाली काय करतो तू? म्हणून 2026 के काल में मैं कीर्तन नहीं करूंगा, संकीर्तन करूंगा. विठाला ब्रह्मादिक वेळे जयासाठी होती, तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. कवाड ते जैसे आहे तैशा परी, येतो जातो हरी न कळेची. पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ, तयाचा प्रतिपाळ करीत असे. प्रतिपाळ तयाचा करीत असे. कोणाचा? श्रीहरीचा. पालन म्हणजे पालकत्व देवानी जगाचं घ्यावं, पण गोकुळातलं उलटे भक्तांनी देवाचं पालकत्व घेतलंय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. वारीत आपल्याबरोबर पांडुरंगाची मूर्ती असते, शाळीग्राम असतो, एवढा एवढा नित्य पूजेत ज्ञानेश्वरी गाथा आहे. आपल्या जीवाचे कपडे जाऊ द्या, दागिने जाऊ द्या, पण आपल्या पूजेच्या वस्तू सांभाळतो की नाही? आपण सांभाळतो की नाही? का? जीवाचा जीव लग आहे आपल्याकडं. जुनं प्रमाणे तुमच्या पाठातलंच आहे ते. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेमीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा. तुझ वाचोनी केशवा, अनुनावडे अनुनावडे, जीवे अनुसरली, जीवे अनुसरली. तुझ वाचुनी केशवा, तुझ वाचुनी केशवा, अनुनाडे हो, जीवे अनुसरली, आजी माझी जीवीची आव, माझी जीवीची आव, माझी जीवीची आव, माझी जीवीची आव. पुरा नेईना पंढरपुरा, पंढरपुरा, पंढरपुरा म्हणा, पंढरपुरा पंढरपुरा नीनपुडी, पांडुरंगी मना पांडुरंगी मना, पांडुरंगी मना. आता एका पांडुरंगाखेरीज काही नाही. मी आणि माझा देव, देव माझा मी देवाचा. किंवा आता शेवटची स्टेप, देव पहावयासी गेलो, तेथे देवची भूमी ठेलो. आता गोपालानंदजी अजून थांबायचं का कीर्तन? आता माझ्या जेवढं पाठ आहे तेवढं सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. आमचं गाव आणि यांचं गाव एकच आहे. आमचे पंढरीनाथ बुवा सिंदखेडकर, दगडू बाप्पा बेलोरेकर, भागवत बुवा काकडीरेकर आणि माझा बाप हे सगळे भजनी होते. तर कीर्तन पिंपळवंडीच्या मधुकर शास्त्रीचं म्हणजे महादेवानंद भारतीचं असायचं. मग त्यांनी ते वृंदावनातले भजन म्हणायचे,
आणि गायी वृंदावनात गेल्या काल्याच्या कीर्तनात. मग पुन्हा लोक सांगायला यायचे थोडं थांबा, नेते यायला लागले. मग गायी पुन्हा परत आणायच्या. नाही कळलं तुम्हाला? विठाला 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 विठाला. मी तर एका कीर्तनात आता बिभ्रद बेनुम जठरपट होईपर्यंत आलं. आता खडकी सोडी येल्या आणि आजीचा दही काला बरवे नीट उत्तम वाळवंट पर्यंत आलं. आणि ते म्हणले थोडं थांबा, अजून 2.5 तास वेळ आहे. मी पुन्हा गोपाळ कृष्णाला सांगितलं घरी घेऊन जा. लोक म्हणले का? म्हणलं यशोदेने सांगितलंय काळजी घेण्यासाठी, आधी येन मग जा. असे पर्याय. असे बाईचं बाळणपण डॉक्टरच्या हातात, देवाचं जन्म बुवाच्या हातात आणि काला हा गावकऱ्यांच्या हातात. विठाल विठाला विठाला. मी का कीर्तन कमी करणार होतो की आपलं प्रदीर्घ कीर्तन लांबू नये. लोक कंटाळून जातात. झोपा घेऊन कीर्तन ऐकण्यापेक्षा इज्जतीत कमी केलेलं बरं. उगी आळसी वांबट चेहरा त्यांनी बसायचं, आपण बोलायचं कशासाठी? शॉर्ट बट स्वीट कमी करायचं, मस्त करायचं, आनंदात राहायचं. मला एकाने प्रश्न विचारला मीडिया तंत्रात की तुम्ही बसून वगैरे खुर्चीवर कीर्तन. मला वेड्या, आपल्याला खुर्ची कोण देणार आहे? आपुली आपण करा सोड. त्यांच्याच त्यांना पुरत नाहीत, आपण आपली निर्माण करायची. विठाला 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 विठाला. अर्थात आपल्याला नेता आणि प्रभागाच्या लिडरशिप करणाऱ्या कर्तव्यदक्ष प्रतिनिधीची आवश्यकता असते. का? फ्लॅट आहे, प्लॉट आहे, अंडरग्राउंड नाल्या आहेत, तिथे डेव्हलपमेंट आहे, मर्क्युरी व्हेपर लॅम्प आहे, सोडियम व्हेपर लॅम्प लावायचा आहे, सौर ऊर्जा प्रकल्प आणायचा आहे, कंपाऊंड वाल करायचा आहे, मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आणि अशा वेळेला पंडिता वनिता लता विनाश्रयेन शोभंती. राजाश्रयासाठी त्यांना बोलवावं लागतं. आद्य शंकराचार्यांच्या काळात सुधन्वा नावाच्या राजानं शंकराचार्याला सुवर्ण मनमंडित सिंहासन दिले होते. म्हणजे तेव्हापासून राजा आणि संत हे नातच आहे. वशिष्ठ आणि राम, सांदीपाणी आणि कृष्ण, विश्वामित्र आणि हरिश्चंद्र राजा, शंकराचार्य आणि सुधन्वा, शिवराय आणि तुकोबाराय, यादव काळातले देवगिरीचे राजे आणि ज्ञानोबाराय. हा कालखंडच आहे. विठाला विठाला विठाला. फक्त तो लोकप्रतिनिधी लोककल्याण करणारा पालकत्व घेतलेला असावा. स्वैराचारी, करेप्टेड, पापी, भ्रष्ट, फ्रॉडी नसावा. आणि अशाच्या जवळ आपल्याला जायला काही अडचण नाही. त्याची जाती पाहू नका, त्याचा पक्ष पाहू नका, त्याचं गाव पाहू नका, त्याचं काम पहा ना. काम पहा. आपल्याला आपल्याही संप्रदायातल्या लोकांना वंदनीय मानास नवनाथ महाराज, परंतु अन्य पंथातला कोणी चांगला स्वीकारार्य असेल तर स्वीकारा. विठाला 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 बाळीती पाहता ब्रह्मांड सकळ, तयाचा प्रतिपाळ करीतसे. एका जनार्दनी चोरीचे ते मीस, एका जनार्दनी चोरीचे ते मीस, एका जनार्दनी चोरीचे मीस, एका जनार्दनी चोरीचे मीस. ही चाल गुरुवर्य रामचंद्र बाबूदेव बाबांची. आणि मी श्रीपती बुवा, कन्हैया बुवा राजपूत, परमेश्वर बाबा जायभा मी दौऱ्यात फिरलो 15-1 वर्ष. त्या चाली माझ्या पाठ झाल्या. त्यातला एक नमुना तुमच्या समोर सादर करतो. चोरीचे ते मीस, एका जनार्दनी चोरीचे ते मीस, एका जनार्दनी चोरीचे चोरीचे ते मीस, एका जनार्दनी
चोरीचे ते मीस एका जनार्दनी चोरीचे ते मीस एका जनार्दनी चोरीचे ते मीस हरित सारांश नवनीत हरित सारांश नवनीत कवाडते जैसे आहे तैशा परी कवाडते जैसे आहे तैशा एका जनार्दनी चोरीचे ते एका जनार्दनी चोरीचे ते सारांश नवनीत हरित सारांश नवनीत हरित वाढते जैसे आहे तैशा वाढते जैसे आहे जैशा एक वाढते तैसे आहे तैशा वाढते तैसे आहे तैशा एका जनार्दनी चोरीचे ते मीस एका जनार्दनी चोरीचे ते मीस एका जनार्दनी चोरीचे मीस एका जनार्दनी चोरीचे मीस हरित सारांश कवाडते तैसे आहे तैशा परी कवाडते तैसे आहे तैशा परी कवाडते तैसे आहे वाढते जैसे आहे तैशा वेळ शिल्लक होता आता फिरून येता येते का मला की तुम्ही उभा राहा मी फिरून येतो मग तोपर्यंत भजन म्हणायचं आपलं वेळ वाया घालवायचा नाही. पूर्वी कशी योजना होती स्वामी महाराज ब्राह्मणांच्या पंगतीमध्ये 16 भाज्या असायच्या भिन्न भिन्न प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी पडवळ साधी पोळी साधा भात मसाले भात गोड भात पुरणाची पोळी थालीपीठ एवढे पदार्थ पर्यंत मग बसायचं कशाला मंडपात. मग ब्रह्ममे तुमाम ब्रह्ममेव मधुमे तुमाम ब्रह्ममेव मधुमे तुमाम ए ब्राह्मणा आत्रि सुपर्णम पठंती एवढं सगळं सूक्त म्हणायचं. तोपर्यंत सगळे पदार्थ ही जागा घेतली आपल्याकडे ऊर्ध्व मूल मध शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम. लवकर वाढलं तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी पुंडली. जसा प्रसंग असन तसं असलं पाहिजे. कधी कधी विलंबित चाल म्हणावी कधी कधी फार तात्काळ म्हणावी. समजा संगीत मैफिल आहे
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण एक डबलजी म्हणला तुम्ही समेवर येईपर्यंत मी घरून जाऊन मराठी कधी तुम्हाला सगळ्या प्रसंग अवधान कळलं पाहिजे. एका जनार्दनी चोरीचे ते मीस हरित सारांश नवनीत. आता वर वेगळे नवनीत, आता नवनीत शब्दाचा अर्थ वेगळा आहे. नवनीत म्हणजे नित्य नूतनता, नाविन्यपूर्णता. म्हणून आपल्याकडं मगर बाबांनी गाथा नवनीत शब्द लिहिला. नित्य नूतन देखी जे गीता तत्व विठोबा Jai
आपल्या हिंदवी स्वराज्याचं भूषण इंद्रजमी जंब पर वाडव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है. किल्ल्यावर पोहोचेपर्यंत बाजी प्रभूंनी पावनखिंड जशी आडून धरली होती तसा मी अल्प कीर्तनाचा इथे प्रकार केलेला आहे. आपण या प्रभागातले अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लवचिक, प्रसंगी कठोर, जनसामान्याचं काम करणारे, वारकरी साधू संतांच्या प्रती अंतःकरणात ओलावा असलेला आमदार माझ्या डोळ्याने मी आता गाव, प्रभाग, मोहल्ला या प्रकरणात फिरताना मठा मंदिरांचा विकास मठ या करतायत जनसामान्याचं प्रबोधन व्हावं, भ्रूण हत्या होऊ नये, लोककल्याण व्हावं, गोहत्या बंद व्हावी, स्वच्छता अभियान व्हावं, वृक्षारोपण व्हावं, साक्षरता अभियान व्हावं, परित्यक्ता कितीत, विधवा कितीत, कुमारिका कितीत, शैक्षणिक मूल्य आहे का, अंगणवाडी आहे का, प्रकल्प राबवला का, पाणी येतं का रे, पाणी खूप आलं का, शेती पाण्यात गेली का रे, तुम्हाला मोबदला मिळाले का रे, याकरताही मठ, मंदिर, संस्था नाही. आणि अशा सगळ्यांना प्रेम देत आदरणीय सन्माननीय आमदार श्री नारायणराव कुचे साहेब या ठिकाणी आले. या सप्ताहाला हे जे छायाछत्र दिसतंय सध्यावरच, आपलं हे दिसणारं सध्याचं टेम्पररी छायाछत्र हे काढून ते परमनंट आम्हाला शीतल शांत छाया देणार आहेत. कारण हे उन्हात पावसाळ्यात कपडा किती वर्ष तग धरेल. त्यामुळे क्वालिटीचं स्टील, उत्तम ताकदीचं सिमेंट, उत्तम कारागीर, उत्तम इंजिनियर, उत्तम त्याचा नकाशा लेआउट तयार करून साहेब कामच हे करतील. अत्यंत जिव्हाळ्यापोटी हा मनुष्य आपल्याला भेटायला आला. आणि मी कीर्तनाच्या आरंभाला बोललो की रिक्त पानीर्ण पश्चेत राजानाम देवता गुरु. आठवतंय तुम्हा सगळ्यांना की साधू संतांचं रिकाम्या हाताने दर्शन घेऊ नये. तर असं माझ्या कीर्तनानंतर एका व्यक्तीनं माझ्या पायावर चुना मांडला आणि दुसऱ्यानी पुडी मांडली. म्हणलं हे का? तो म्हणला रिकाम्या हाताने दर्शन घेऊ नये. मग दुसरं प्रकरण सांगितलं कीर्तनात काहीतरी घेऊन चला. त्यांनी माझी ब्रँड मारली. तेव्हापासून मी खडावा सुरू केल्या. त्या कोणाला घालता येत नाहीत, घातला तर घसरून पडतो आणि त्या खडावा मला सर्वानंद पुरवतात. बसा. अत्यंत प्रेमपूर्वक आदरणीय आमदार साहेब आपण आलात आणि तुमच्या सारख्यांच्या समोर कीर्तन पेश करणं, मांडणं आणि तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या काही भूमिका मीडिया तंत्राच्या समोर जाता येतात. प्रत्येक साधूंना रिस्पेक्ट देऊन आपण जाऊन त्यांना अभिवादन केलं. मी आधीच बोललो की रामचंद्र वशिष्ठांना अभिवादन करत होते. कृष्ण सगळ्या जगताचे मालक होते पण सांदीपादींना अभिवादन करत होते. शिवछत्रपती या स्वराज्याचं भूषण परंतु तुकोबरायांना अभिवादन करत होते. देवगिरी किल्ल्यावरचे यादव राजे त्या कालखंडातले ज्ञानोबारायांना रामदेव यदुविलांस हा नमस्कार करत होता.
विश्वामित्राला नमस्कार राजा हरिश्चंद्र करत होते आणि तीच कालगणना कित्येक वर्ष लुटली तरी आपण महाराष्ट्रात सत्ता उपभोगताना सुद्धा हेच प्रेम तुम्ही ठेवलं. मी फार शार्प वेळेत सूत्रबद्ध कीर्तन कमी वेळेत करण्याचं सगळ्यांच्या समोर ठरवलं होतं, पण भगवान महाराजांनी मला हा संसार वाढवण्यासाठी प्रवृत्त केलं. का त्यांचं सरनेमच संसारी असल्यामुळे माझ्यावर हा इफेक्ट झाला आणि ते मला म्हणाले, जरा कीर्तन तुम्ही आता थोडं वाढवा, म्हणून अभंगावर चिंतन करता येतं. बरं झालं मी गायी यमुनेला पाठवल्या नव्हत्या, नाही तर आता रिटर्न परत आणाव्या लागल्या असत्या की नाही. यांच्या साक्षीनं आता कृष्ण या देवाच्या 2 लीला सांगतो. सामाजिक तुम्ही पण म्हणाल असाल काला खूप ऐकला, पण हा दाढीवाला कुछ अलग है या. 10 नाही 5 मिनिटात नाही, येणारे 10 काय थोड्याच मिनिटात. मी जास्त वेळ बोलणारच नाही, कमी वेळेत. माझं असं सूत्र आहे, मोर्चे निघून सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा चांगला. अहो क्षीरसागरांच्या गावात माझा जन्म झाला, बाळवयापासून बाळकडू मला मिळालंय. त्यामुळे माईक, स्पीकर, नेता, बुवा, साधू आणि अन्नदान याची नाडी मला तात्काळ क्षणात हाताला लागते. त्यामुळे वाढवायची गरज नाही. साहेबांना धन्यवाद, त्यांच्या मित्रांना, सहकार्यांना, मीडिया तंत्रांना, पीएना, त्यांना मानणारा जेवढा अनुयायी वर्ग आहे, सत्ता विपक्ष, या सगळ्यांना धन्यवाद देतो. काला सुरू करतो. ए दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणी राखी पाहिजे. थोडकी घटना आहे. परमात्मा रांगू लागला आणि गायी राखाय लागला. एवढंच चरित्र मांडायचं, जास्त बोलायचं नाही. माईक जरा अंग टाकायला लागलंय वाटत. काही हरकत नाही, माईक तसा ठेवा, तोंड मी फिरवतो. एक म्हातारी माझ्या पाया पडायला आली, वयस्कर, तिला मणक्याचा विकार, वागता येईना. मी म्हटलं तू वाकण्यापेक्षा मी पाय वर करतो. आपण सॉफ्ट हिंदुत्व आणि परिवर्तनवादी लवचिक चिंतन समाजाला मांडली पाहिजे, म्हणजे लोक प्रबोधन होतं. पहा बरं, एवढा दिवसभर परिश्रम घेणारा मनुष्य 2 सेकंदात ओठावर हास्य आणलं का नाही, कल्पना करा. यापेक्षा देव मला अजून वेगळं पुण्य काय देणार आहे. परमात्मा गायी राखायचा आणि रांगायचा, एवढंच. त्या काळात फ्लॅट सिस्टीम नव्हती, रो हाऊस नव्हते, कॉलनी नव्हती आणि 10 बाय 12चा हॉल किचन नव्हता. त्यामुळं कन्हैयाला रांगायला पाटलांचा वाडा त्या काळात मोठा असायचा. 3-4 गुंठ्याचा 10 गुंठ्याचा असायचा प्लॉट आणि त्यात ते रांगायची. रांगत रंगणी चोरीत लोणी, कृष्णा परमात्मा रांगायचा. रांगल्यामुळं बालवयात व्यायाम व्हायचा, ब्लड सर्क्युलेशन चांगलं चरायचं, पक्षाघाताचा अटॅक येत नव्हता, बीपी कंट्रोल असायचा, ब्रेन ट्यूमर प्रॉब्लेम होत नव्हता, ऊर्ध्वगामित्व अधोगामित्व व्यवस्थित चालायचं. लेकरं बालवयापासून स्वच्छ हवा, क्लायमेट मिळायचं, प्रदूषण नव्हतं, कंपनी नव्हती. आता दशक्रिया झाल्यावर भाताचा पिंड पाण्यात टाकणारा कर्मठ आणि संडासचं पाणी सोडणारा पुरोगामी. ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. न कळणाऱ्यांनी प्रसाद घेऊन जायचं. सोपा सल्लाय सज्जन होऊन. जुना काळ होता, लेकरं रांगायची. आता हॉल असल्यामुळे लेकराचे हाल आहेत. त्यांनी रांगणंच बंद करून टाकलं. पडलं तसंच पडतं. सिरियल होती, स्वयंपाक होतो, जाणं येणं होतं. अरे पप्प्या झोपलेलास, पप्प्या उठत नाही का? बोनेसन सारखं, ग्राईप वॉटर सारखं अल्कोहोल युक्त औषध त्याला दिल्यामुळे त्याला जी सवय लागती साहेब, तो म्हणतो आई तुला सोडेल पण तिला सोडणार नाही. लाचावले मन. लेकर रांगत आयची. रांगताना यशोदा काम करायची. थोडं शांत बसा, 5 मिनिटात कीर्तन आटोपतो मी.
मग ते मंथन करताना दुरी असायची खांबाला. आजही ग्रामीण भागातल्या जुन्या ज्या महिला आहेत बलदंड शरीराच्या, त्याच्या घुसळीता आला मला घाम असा घुसळण करायच्या, बाजूबंद तयार व्हायचे. आणि जॉईंट प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम नव्हता. आता पिन लावायची, ऐकताय ना, बटन दाबायचं, हात ठेवायचा. काय झालं? म्हणले गेले त्या काय शॉर्ट सर्किट. मुसळानं, रांजणानं, जात्याच्या खुंट्यानं आणि वरवंटा पाट्यानं करंट बसला असा इतिहास आतापर्यंत नाही. तुम्हाला मी चॅलेंज करतो, पुरण पात्रातलं पुरण आणि पाट्या वरवंट्यावरचं पुरण, गॅसवरची भाकरी आणि चुलीवरची भाकरी अत्यंत सात्विक. त्याचं कारण आहे प्रेम वात्सल्यानं आईनी पाणी टाकल्यावर त्यात फिरवलेला हात आणि त्याचा आशीर्वाद आहे, लक्षात घ्या. बासुंदी, गुलाबजामू, रसगुल्ल्यापेक्षा तिने फिरवलेल्या हाताच्या पाण्याच्या प्रत्येक पॉइंटला टच झाल्यामुळं ती भाकरी भाकरी राहत नाही साहेब, ती प्रासादिक होती. कन्हैया डेऱ्यात कधी शिरला यशोदेला कळलंच नाही. तिने आंबडला पाहिलं, मत्स्योदरी कॉलेजकडे पाहिलं, देवीकडे पाहिलं. तिने जवळजवळ इकडे पैठण पर्यंत प्रभागात चक्रा मारल्या, शहागड पर्यंत गेली, ती पाचवड पर्यंत गेली. तिला कन्हैया कुठे सापडेना. कुणीतरी सांगितलं इकडे तिकडे पाहू नकोस, कन्हैया डेऱ्यातच आहे. यशोदेने हात घातला साहेब, तेव्हा यशोदेनं, आदरणीय साहेब, तेव्हा यशोदेनं आपली चुळी अशी मागे सरकवली होती. आदरणीय नवनाथ महाराज, तेव्हा यशोदेनं आपली चुळी अशी मागे सरकवलेली होती. त्याचं कारण लांब होती. माझं कीर्तन मुर्दाडांना कळत नाही. वेल क्वालिफाईड अभ्यासू स्टडी करणारे जिवंत डोके असले तरच, नाही तर त्यांचा खर्च विनाकारण वाया जातो. त्याच्यापेक्षा एखादा गाणं मंदीला परवडलेला आणलेला मला कशाला बोलायचं. तिने यशोदेने हात घातला डेऱ्यात, पाहिलं तर काही कळेना. तर कन्हैया हाताला लागला आणि वर काढलं. वर काढल्यावर विचारलं, लाला तुझे काही चोट तो नाही आई? रवी लगी तो नाही? हिंदीत विचारलं. ती भाषा उत्तरेतली. रवी लागली तर नाही? कन्हैया म्हणाला, आई ही रवी मला काय करणार आहे, मी रवीचा पिता आहे. श्लेष कळला तुम्हाला? रवी म्हणजे सूर्य, ज्याच्या प्रकाशाने आपण प्रकाशित आहेत, ज्याच्यामुळे क्लायमेट तयार होतं, निसर्ग वनस्पती उदयाला येतात, तंतू सोट मुळांना पाणी लागत नाही, शेतकरी दुखावल्या जात नाही, पिवळे पदार्थ पडत नाहीत, धनधान्य अधिक येतं. तो सूर्य, तो माझा पुत्र आहे, मी त्याचा पिता आहे. आता कन्हैया सर रांगायला लागला. तळवे तळ हात आपण किती ओरडलं तर कुणी टाळ्या वाजवणार नाही, त्यांचं काही लक्ष नाही. जे करतील माझ्या कीर्तनात टाळ्यांची टाळाटाळी, या सप्ताहानंतर त्यांना यमकवटाळी. आदरणीय साहेब, आदरणीय साहेब, प्लीज माझ्याकडे पहा. आता संन्यास घेतल्यावर माझ्याकडे दुसरं कोण पाहणार? परमात्मा डाव्याच गुडघ्यानी का रांगला? मी माईक वर बोलणार नाही, मीडिया तंत्रे थोडं बाजूला सरकतो. विठाला 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 बिचारे ते यशस्वी झाले नाहीत, त्याला कोणी काय. परमात्मा डाव्या गुडघ्यान रांगला, उभा राहिला आणि पेंद्या नावाच्या एका मित्रानं निरीक्षण करून पाहिलं तर या आंबडच्या प्रभागाच्या गार्डन जवळ कन्हैया उभा असताना एक गवळण अचानक आली आणि कन्हैयाच्या खांद्यावर आपला हात टाकला. मी आता माईक वरच भागवतो. साहेब साहेब 5G लागतं त्याला. दिवस हॅलो हॅलो रेंजच नाही.
मी प्रामाणिक सांगतो, मी 1.5 लाख 2 लाख मंडपातले लोक तृप्त किल्ला मनुष्य आहे. मी आनंद आहे, आनंद आहे मेरेले. विठाल विठाल त्या पेंद्या नावाच्या एका गोपाळानं कृष्णानं गवळणीच्या खांद्यावर हात टाकला, ही बातमी यशोदेला सांगितली. साहेब, हे बाकीचे माझ्यावर नाराज होतील, तुम्हाला सगळ्याला विनंती, तुमचा काही संबंध नाही, कृष्ण काळातलं सांगतो. आपल्या गाडीत फिरणारे सगळे आपले असतात, हा तुमचा गोड गैरसमज. आपल्या समवेत नाश्ता करणारे आपलेच असतात असं नाही. निवडणुकीच्या काळात जे जे कार करणारे सगळे आपल्याला शेवटी मारतील असं अजिबात नाही. पेंद्या फुटला, मी गोकुळ सांगतोय, आंबड नाही, रातोरात फुटला. आणि हे प्रकरण रात्री होतात बहुधा. अंगदेशाचा राजा कर्ण शकुनीनं रात्रीच अभिषिक्त केला होता. श्रोते हो, कन्हैयाची वार्ता यशोदेच्या कानावर घातली. अपरिचित गवळणीच्या खांद्यावर कृष्णानं हात टाकला, ही काही गोष्ट यशोदेला पटली नाही. यातनं अर्थ काय घ्यायचा मीडिया तंत्राला, की सत्ता भोगणाऱ्या राजे रजवाड्याच्या घराण्यांनी, फॉर एक्झाम्पल आमदार, खासदार, मंत्री, कॅबिनेट, राज्यमंत्री, विभागीय पालकमंत्री यांनी यांचे मुलं आणि त्यांच्या मित्रांना शिस्तप्रियता शिकवावी. पराविया नारी आम्हा रुक्माई समा. आता कन्हैयाच्या खोड्या फार वाढल्या, वेळ कमी असल्यामुळं, आणि तक्रारी सुरू झाल्या. लगेच यशोदेला गारहाण आलं. गवळणी गारहाणे सांगती यशोदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका हा कानाबाई तुझी तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. कन्हैयानी बासरी वाजवली. आहा हा, एकदाच हात सगळ्या जणी वर करा आणि सगळे जण वृंदावणी वेणुकवनाचा, वृंदावणी वेणुकवनाचा, वृंदावनी वेणुकवनाचा, वृंदावनी वेणुकवनाचा. वेणुनादे गोवर्धनु गाजे म्हणा, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पसरोनी मयूर विराजे म्हणा, पसरोनी मयूर विराजे. वृंदावणी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे. एखादा अधिकारी मनुष्य आला की त्याचा मागे व्याप असतो, त्यामुळे आपण आपलं कीर्तन वाढवायचं नाही. वृंदावनात जाण्यासाठी मधुर बासरी वाजवली. सर, या काळात पंडित हरिप्रसाद चौरसे यांनी जर बासरी वाजवली आणि भिस्मिल्ला खान साहेबांनी सनई वाजवली तर जगाला वेळ लागतं. ब्रह्मांडाच्या नायकाच्या ओठावरच्या बासरीचा आवाज किती आल्हाद असेल, जरा कल्पना करा. सगळ्या जगाला वेळ लागलं. बासरी अप्रतिम वाजली. सगळ्या गोपाळांना नादब्रह्माच्या सूचना दिल्या. सगळ्यांनी गाया घेतल्या ना, अरे तुम्ही गाया घेऊन अरे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन, अरे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन, अरे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन, अरे गोपाळ. सगळ्या गायांना बरोबर आणलं. यमुनेचा काठ आहे, पाणी निरभ्र स्वच्छ आहे, गायी चरता आहेत. आणि चरता चरता मनेरी नावाच्या गायीनं इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. प्रत्येक क्षेत्रात मनेरी नावाची गाय आहे आणि त्या गायीच्या ओढाळपणामुळं सगळ्याच क्षेत्रात प्रॉब्लेम तयार होतात. तिला मधून अधून पाठवून हात फिरवून जरा गोड बोलावं लागतं, प्रसंगी शिस्त लावावी लागते. काय झालं बरं, वाजू द्या आता, काय त्याला दिला. गायी खूप चरल्या. गायींची उलटी कृष्ण परमात्म्यांनी मारली. आणि साहेबांच्या समवेतच्या लोकांना मी प्रार्थना करतो, जरा माझ्याकडे त्यांना म्हणा थोडं पहा, थोडं. माझा तुमचा पुन्हा दुसऱ्यांदा योग येणार नाही. पुढच्या कीर्तनाला मी राहतो ना राहतो सांगता येईल. आपल्या प्रभागात असा मोठा पाऊस झाल्यावर पुन्हा राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जरा माझ्याकडे थोडं प्रेमाने पहा. सगळ्याला विनंती करतो, मला पहा, मला पहा, मला फुलं नका भाऊ पण पहा निदान. श्रोते हो, गायी चरवल्या आणि आता खेळाला सुरुवात झाली. सर,
B.Ed कॉलेजची संस्थापना म्हणजे शारीरिक शिक्षण महाविद्यालय कृष्णानं त्याच काळात स्थापन केलं. उत्तम आरोग्य राहावं म्हणून योगा, प्राणायाम, मेडिटेशन करत करत खेळ खेळले. अरे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हारपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हारपली. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, मी आणि माझे पण हरपलं, मी देव होईल या भावनात माझ्या समाप्त झाल्या. घुंगडीत जो स्वाद आहे, घुंगडीत जो आनंद आहे, घुंगडीत जे संप्रेक्षण आहेत, घुंगडीत टोचून जे ॲक्युप्रेशर होतं, घुंगडीत जी गरमी येते आणि घुंगडीत हिवाळ्यात पावसाळ्यात मेंढपाळापासून ते वारकऱ्यापर्यंत जे संरक्षण होतं ते आपलातून आहे. बऱ्याच सभेत मी पाहतो एकाला शाल, कुणाला फेटा, कुणाला घुंगडी देतात. कन्हैयाला आवडणारा विषय आहे. घुंगडी नावाचा खेळ झाला, सगळ्या गायी एकत्र आल्या आणि कन्हैयाने सूचना दिली, आदरणीय साहेब, की आपापल्या घरी जा आणि शिदोऱ्या आणा. आता इथं सगळ्यात मोठी पंचायत आहे. आतापर्यंत तुझ्यासाठी नाचलो, तुझा जे जे कार केला, गाव सोडलं, घर सोडलं, घर सोडून धरिले रान. बर, वृत्ती दानादीन झाली, संसाराची वाट लागली, तुझ्या संगतीत आलो, तुझा प्रचार केला, तुझं भजन केलं, तुझी भगवत भजन सेवा समर्पित केली, धर्म सांगितला आणि आता आता खाण्यापिण्याचा काळ आलाय. आता 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 आपल्या आता आपल्या हातात आता सत्ता आली आहे, आपल्याकडं खाण्यापिण्याचा काळ आहे आणि आता तू म्हणतो घरी जा आणि शिदोऱ्या आणा. चूक झाली गाड्या, तुला आम्ही सगळ्यांनी हे केलं. हे चालायचं नाही. हे कोण म्हणतं? अत्यंत प्रेमाचे लोक आहेत, तेच प्रेमाने. आता तुमचा माझा काही अधिकार आहे का? पण प्रेमाच्या अधिकाराने मी बोलतोय, प्रेमरूपी दोरीनं मी बांधतोय. त्यांचा माझा तसा काही संबंध नाही की त्यांना मी सूचना करावी, त्याने आपलं ऐकावं, पण प्रेमाच्या दोरीनं बांधून घेतोय. असं करून चालत नाही. तर शिदोऱ्या आणा म्हणण्याचा हेतू आहे, आपापले चांगले विचार या मंडपात घेऊन या. आरोग्यवान शरीराना कृष्णानं सगळ्याला सामुग्री आणायला लावण्याचा हेतू असा आहे. कोणतंही काम मठाचं, मंदिराचं, डेव्हलपमेंटचं, सडकेचं, गाव लेवलला करताना यात लोकवर्गणीचा जर हात असेल तर ते काम सगळ्याला आपलं आपलं वाटतं. हा सहकार प्रयोग देवानं स्थापन त्या कालखंडात केलाय. त्यामुळे एकट्याने पंगत गोकुळाला दिली असती, परंतु नाही, सगळ्यांच अपेक्षित आहे. काही काही गाव असे एकटा मनुष्य पंगत देतो पण गाव खिलाफ जातो, त्याचाच आहे काय आणि त्याचाच बोर्डन, त्याचाच नाव आणि आम्ही कोण आहेत, झाडायचंच का आतापर्यंत, हेच केलं का? तू घाल बाबा पंगत एखादी, त्याला नाश्ता द्या, त्याला नाश्ता द्या, नाश्ता द्या. आमच्याकडं रुसणाऱ्यांचा संख्याक्रम फार वाढलाय आता. हे तुमच्याकडेच आहे असं नाही, आमच्याकडे गोड बोलावं लागतं. आम्हाला 3 गट घेऊन सत्ता येतात, टाळकरी, वादक आणि ऐकणारा, म्हणून माझी सत्ता येते. यातल्या एकाही सदस्याने प्रॉब्लेम केला तर सत्तेला भय निर्माण होऊ शकतं. त्यामुळं या सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं. टाळकऱ्यांना आम्हाला म्हणावं लागतं, काय आवाज आहे, वादक काय हात आहे बाळा तुझा, आयोजकाला भगवान संसारांना अरे काय अप्रतिम केलं, म्हणजे ते म्हणतात महाराज पुढचा दिवस आपला घेऊन ठेवावा. याला नाविलाज आहे, हे करावंच लागतं, त्याला पर्याय नाही. मी सांगतो साहेब, घरातली सून, शेतातला गडी, गाडीचा ड्रायव्हर आणि जवळचा कार्यकर्ता यांना प्रेमच द्यायचं. यांना काय द्यायचं? प्रेमच. यातला एकही फुटला की मीडिया तंत्र तयारच आहे, आपले त्यांच्याबद्दल काय म्हणणे आहे. आमचे काही म्हणणे नाही, सगळ्याचे कल्याण व्हावे हेच आमचे म्हणणे आहे, बाकी काही म्हणणे नाही. बऱ्याच प्रकारचा खेळ झाला आणि खडकी सोडील्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. जाता जाता एकाच वाक्याला तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे आणि जय विठ्ठल बिना चालीचं करणार आहे. बोला म्हणलं तरी बोलणार नाही, कारण मला परवडत नाही. म्हणजे मला रात्री कीर्तन आहे म्हणून मी म्हणालो, बाकी काही नाही. शेवटचा प्रयोग, चेंडू खेळताना यमुनेच्या पाण्यात बुडाला. बरोबर पेंद्या आहे, वडजा आहे, वाकड्या आहे, मधुमंगल आहे, सुदामा आहे, श्रीश्यामा आहे, तनसुखा आहे, मनसुखा आहे, धनसुखा, एवढी टीम कॅबिनेट, पण चेंडू कोणी काढेना. कृष्ण या देवानं स्वतः यमुनेच्या डोहात उडी मारली
आणि चेंडू काढला. त्या काळातल्या मीडिया तंत्रांनी त्यांना विचारलं, त्या काळातल्या भागवतात तुम्ही स्वतःच उडी का मारली? त्याचं उत्तर फार मार्मिक आहे. तुमच्या भाषणात कधीतरी याचा सदुपयोग जीवनात होईल आणि तेव्हा तुम्हाला या पांढऱ्या दाढीवाल्याची आठवण होईल. ते वाक्य असे, धर्मवेत्ता, अंडरलाईन करा, धर्मवेत्ता आणि नेता तळागाळात गेल्या विना प्रगतीचा चेंडू हातात येत नाही. दिस इज ए काला यार, हा काला आहे. समाज एकसंग करणं, जाती धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत पंथ संप्रदाय भाषा पक्ष सगळं बाजूला ठेवून तुम्ही आणि मी भारतीय आहेत, तुम्ही महाराष्ट्रातले मराठी आहेत, आपण आहेत, ही भूमिका म्हणजे काला. दीन दुबळे अनाथ अपंग वंचितांच्या मुखात भरवलेला घास म्हणजे काला. कुपोषितांना दिलेलं अन्न म्हणजे काला. सीधा वाटप म्हणजे काला. शेतकऱ्यांना गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात अर्थसहाय्य करणं म्हणजे काला. वारकऱ्यांना प्रेमालिंगन देणं म्हणजे काला. वैष्णवांच्या पाठून प्रेमाने हात फिरवणं म्हणजे काला. दीन दुबळे अथक परिश्रम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या पाठून प्रेमाने हात फिरवणं म्हणजे काला. यापेक्षा वेगळा काला नाही. केवळ दही लाही अन्नदान पंगत भंडारा पूजा नाही, हे प्रतिकात्मक आहे. आणि घट, या घटातच माधुर्य आहे. हा त्या बांधलेल्या घटाचा एक्झॅक्टली घेतोय. कीर्तन माझं संपलं. कमी वेळेत मला काही सूत्र साहेबांच्या समोर मांडायची होती. मला माहिती सुद्धा नव्हता आपण येणार आहेत. भगवान महाराज आणि ज्यांनी कथा केली या पावसे महाराजांनी मला सांगितलं आणि आदरणीय स्वामी गणेशानंद सरस्वती म्हणाले साहेब येणार आहेत. ते आले की कीर्तन कमी वेळेत आपल्याला करायचंय. तुम्ही येईपर्यंत मी लांबवलं आणि तुम्ही आल्यावर मी आखडवलं. हे कीर्तनाचं सूत्र आहे. कधी काय करावं. माझ्या जीवनातली घटना सांगतो. मी बीडला केबी पैठणकराकडे ऍडमिट होतो. एंडोस्कोपी गॅसोस्कोपी ऑपरेशन सर्जरी सगळं झालं. ऐका, डिस्चार्ज झाला, बॅगा भरल्या, मी गाडीत बसून निघणार. तेवढ्या जयदत्त क्षीरसागर मला भेटायला आले. डॉक्टरांनी पुन्हा सलाईन लावलं. मी म्हणलं का होते? म्हणजे साहेब आलेत, पडा पडा पडा. आणि साहेब त्यांना म्हणाले, हे बघा आमच्या गावचं भूषण आहे, ते काही खर्च लागू देत, इथे त्यांना 7-8 दिवस सोडू नका. आणि हेडगेवाडला धूतला मी फोन वगैरे करून त्यांच्या तिथल्या मुख्य डीनला फोन करतो. 8 दिवस कीर्तन बंधन झोपून राहावं लागलं. हा विनोदाचा भाग नाही, येणाऱ्याचा रिस्पेक्ट, ही गोष्ट शिकली पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं वारकरी संप्रदायात सेवा समर्पण करत करत हा भाव मांडला. आजचं कीर्तन संपलं. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय सीता सावित्री गार्गी मैत्री अरुंधती लोपामुद्रा मुक्ताबाई जनाबाई सखूबाई जिजाऊ अहिल्यादेवी, आमच्या सोनाली दिदी पर्यंत ही स्त्री शक्ती आहे. आणि यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो तो जगताच्या पाठीवर एकच देश मोठा असतो, त्याचं नाव भारत. संप्राप्ये भारते जन्म पद्मपुराण सांगते. आणि त्यावर संताचं ट्रान्सलेशन असे, भरतखंडे नरदेह प्राप्ती. आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि ही संपत्ती या धरेनं मेदिनीनं या पृथ्वीनं या जमिनीनं दिली. आपण आता म्हणतो की आंबडच्या या गल्लीतला प्लॉट माझ्या नावचा आहे, सिटी सर्वेचं कार्ड माझ्या नावचं आहे, चतुसीमेत पीटीआरला उतार्याला भोगवाटदार माझं नाव आहे. पण खरा पीटीआर सिटी सर्वेच्या नावाचा मालक आहे, देव आहे, कृष्ण आहे, म्हणून त्याचं नाव श्रीपती आहे. श्री म्हणजे भूमी, जमिनीचा पती, खरा मालक तो आहे. आपले वडील आजोबा पंजोबा 21 पिढ्याच्या मागे आपल्याला काही सांगता येत नाही, 17 पिढ्याच्या मागे काही सांगता येत नाही. लक्षात धरा. अंतिम टप्प्यात श्राद्ध कर्मात नवनाथ महाराज बाप आजा पंजा माता पिता ही मातृत्रयी पितृत्वही झाल्यावर जर माग यादी विचारली तर राक्षस भुवनला पैठणला त्रिंबकला जावं लागतं वा भाटाकडं आपल्या परंपरेच्या नोंदी पाहाव्या लागतात. पण शेवटी कळतं की आता नावं सापडत नाहीत. मग गदाधर नारायण मधुसूदन वामन रामकृष्णादी असा उच्चार करावा लागतो.
आणि आपली आई मेल्यानंतर आजी माहिती नसेल तर मग मातृत्रयीत आई समजा गोदा, तिची गंगा यमुना स्वरूपेण असा संकल्प करावा लागतो. म्हणजे अंतिम टप्प्यात दिव्य आणि परमात्माच आपला माता पिता आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव. या पृथ्वीचा पती कोण आहे? परमात्मा आहे. तो खरा राष्ट्रपती आहे. आणि त्याच्या अखत्यारीत, त्याच्या अंडरमध्ये, ऑल वर्ल्ड मध्ये जेवढे राष्ट्रपती आहेत ते श्रीपतीचे नौकर आहेत. विठ्ठल 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 म्हणून सकाळी प्रातःसमयाला प्रार्थना होते आपल्याकडं. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. हे धरा, हे मेदिनी, हे धरित्री, हे जमिनी, तुझ्यावर मी थुंकलो, लात मारली, मी तुझ्यावर मलविसर्जनाआधी क्रिया केल्या, जरा मला माफी कर. मला कळलंय की तू आमच्या भगवंताची अर्धांगिनी आहेस, आमच्या सगळ्यांची माता आहे. म्हणून शेतकरी वर्ग देवाला मानतोच, पण जमिनीला आपली काळी माता म्हणतो. काळी माता म्हणजे एक्झॅक्टली काय? भद्रम कल इति इति भद्रकाली. पण बीड जिल्ह्यात मोठं दुर्दैव उदयाला आलं. जालना प्रभागात, आष्टी प्रभागात, पाथर्डी तिसगाव प्रभागात, सोलापूर प्रभागात फार दुर्दैव उदयाला आलं. यावेळेला अतिशय वृष्टी झाली, त्यामुळं गोदाकाठच्या कित्येक लोकांच्या शेत्या नादुरुस्त झाल्या. पिकं गेलेच, परंतु काळी मातीच पूर्ण खांदून गेल्यामुळं खडक दगड तिथे आता शिल्लक आहे. मीडिया तंत्राच्या माध्यमातून कीर्तन कथा आपण कराव्यात, पण शासन मायबापाला माझी विज्ञापन आहे की महाराष्ट्रात, भारतात तुम्हा सगळ्याला सुखी राहायचं असलं तर शेतकरी आणि वारकरी भारताचा श्वास आहे. आणि हा श्वास सांभाळता आला पाहिजे. हे ज्यांना ज्यांना करता आलं ते कायम सत्तेत टिकले, आणि ज्यांना शेतकरी वारकरी कळला नाही ते निवांत थांबले. विठ्ठल विठ्ठल कित्येक युट्यूबला मी पाहिलं, कित्येक वयस्कर महिला पाण्यात जाऊन रडतायत. कित्येकाने असं धान्य उपटलंय, ओरडतायत डोकं बडून घेऊन, ही माझी माय वाहून गेली. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्ताचं चौर्य कर्म केलं, प्रॅक्टिकली गायींचं लोणी चोरलं नाही, दूध पळवलं नाही, अजिबात नाही. लोकात हा भ्रम आहे. 9 लाख गायी ज्याच्या गोठ्यात बांधल्या जातात, नंद उपनंद महानंद पदवी ज्याच्या वडिलाला आहे, ज्याच्याकडं पाटीलकी आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करती, त्याला आंबडला गल्लीतून माधुकरी मागायची वेळ आली असेल काय? कल्पना करा तुम्ही. भारतातल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा कधी ग्रामपंचायत सदस्य पदाची इच्छा करतो काय? बोला ना बोला ना बोला ना. हे बिचारे वारकरी टच असलेले सगळे संन्यासी आहेत. जर हरिद्वार काशीचा एखादा महामंडलेश्वर आला तर त्याचं आसन वेगळं, चोपदाराच्या काठीवाला वेगळा, त्याचे चेला लोक वेगळे, पाण्याची बॉटल वेगळी, नॅपकिन स्वच्छ वेगळी, निवासस्थान वेगळं, VIP दर्जा त्याचा असतो. आणि असा मनुष्य मला दिंडी काढायची आहे, जरा एखादी पंगत द्या असं म्हणेल असं मला वाटत नाही. मला वाटत नाही. तो श्रीमंत मनुष्य आहे. उदाहरणार्थ आपल्या जवळचे 2 गड, नारायणगड आणि भगवानगड, देव आणि संपत्ती त्यांच्या चरणाजवळ वाहिली आहे. त्यांना आपल्यासारखी गावागावात कीर्तन करायची वेळ कशाला येईल? कल्पना करा. कशाला येईल? कल्पना करा तुम्ही. देवाने त्यांना ऐश्वर्य दिलंय, काय आवश्यकता आहे त्यांना? समजा आपल्या त्या जुना आखाड्याचे आचार्य मंडलेश्वर अवधेशानंद गिरीजी, उगत त्यांना म्हणलं या काल्याच्या कीर्तना, येतील ते? नाही, या चलता चलता आला तर भेट द्या, ते काम आपलं. हे या दूध प्यायला झालं, चाललं. विठाल 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 मोठा माणूस त्या लेव्हलला जात नाही, छोटे त्या लेव्हलला चिटकत नाहीत. ब्रह्मांडाचा नायक एवढा श्रीमंत, अवतार घेतलेला कृष्ण या नावाचा, महानंदांचा पुत्र, यश देणाऱ्या यशोदेचा पुत्र, कंसासारखी, शकटासुरासारखी, कागासुर, बकासुर, तृणावर्त, महाबळ, भट्ट, पूतना अशा ताकदी ज्याच्या पुढे थर थर कापायच्या, असा एवढा देव लगेच गल्लीत आला आणि अगं मावशी मला जरा दूध देन.
मला भूक लागलीये, मला जरा तहान लागलीये, सकाळपासून पोटात काही नाही, यशोदेने माझ्याकडे लक्षच दिलं नाही, तो काही 72ला सुकडी खाणार आहे का? विठाल विठाल पण नवनाथ बाबा 72ला आपल्या काळात त्या पिठात पाणी टाकून शिजवण्यात जो आनंद होता तो आता पंचपक्वान्नात राहिला नाही. म्हणजे तसा दुष्काळ व्हावा असं मी म्हणत नाही, पण तो गरिबीतला आनंद होता त्या काळात, लक्षात ठेवा. श्रोते हो, एवढा श्रीमंत देव आणि कुणाकडे पण लगेच जरा मला द्या, जरा मला थोडं गरज आहे, जरा मी हा सप्ताह आयोजन केलंय, जरा आम्हाला थोडी मदत करा, अशी कफल्लक वेळ त्यांच्यावर त्या काळात आलेली नव्हती. उलट याचकाने यावं आणि परमात्म्याने सगळ्यांना यथोचित दान करावं. द्वारकेत असं एक ठिकाण आणि अशी एक वेळ होती की जगातले सगळे याचक आले की परमात्म्याने फक्त हात असा वर करायचा आणि एवढं द्यायचं, माझी अल्प ही वासना, माझी अल्प ही वासना, अल्प ही वासना, माझी अल्प ही वासना, तुझो उदार राणा, तुझो उदार राणा, वर म्हणालो की बऱ्याच गावाला गोवा लोकांना ओरडल्या विना सप्ताह असं वाटत नाही. मधून अजून आपलं थोडं ओरडलं पाहिजे म्हणून, आणि परिसराला कळावं काहीतरी इथे चालू आहे बुवा. कारण परिसरात असू नये, सगळेच परिसरात असतात असं नाही. काही आम्हाला कित्येक वेळेला योग येतो, मंडप इकडे का, ते धडक म्हणतात, आम्ही त्या भानगडीत नाहीये. म्हणजे सप्ताह, कथा, कीर्तन, बुवा, साधू, गंधमाळा ही भानगड, आणि हे 52 पानाचं गुरुचरित्र खेळतो तो अध्यात्म, लक्षात ठेवा. असं दुर्दैव आहे. तू तो उदार असा राणा, राणा म्हणजे राजा, श्रीमंत असा परमात्मा आहे. अशा श्रीमंत देवाला मागायची चौर्य कर्म करायची वेळ येईलच का? त्याचं उत्तर आहे नाही. मग नवनीत काय तर मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त, चित्तरूपी लोण्याचं चौर्य कर्म करणारा ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळं पुराण प्रसिद्ध चोर आणि केशव नाम्याचा दातार, दातृत्व, दातार म्हणजे देणारा, घेणारा नाही. विठाल 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 ब्रह्मादिक वेळे जयासाठी होती. ब्रह्मा आदी उपलक्षणानं जगातल्या सगळ्या देवता याच्या भजनाला, पूजनाला, नैवेद्याला, आरतीला, आलिंगनाला, दृष्टिक्षेपाला रात्रंदिवस तपश्चर्या करतात. भागवतात पावसी महाराज विषय असा आला की मंदार पर्वतावरती हात वर करून पायाच्या अंगठ्यावरती हिरण्यकश्यपू उभा राहिला आणि सतप मंदर द्रोण्यान्तप दारुण उच्चते. कसा उभा राहिला? ऊर्ध्व बाहू नभो दृष्टी, वर हात केले, आकाशाकडे पाहायला लागला, त्राटक केलं त्याने, आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वत्सा काय पाहिजे ते माग. या काळातला हिरण्यकश्यप असता तर राज्याचा गृहमंत्री करा असं म्हणाला असता. हे ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. या काळातला कोणी हिरण्यकश्यप असता तर महसूल मंत्रीपद मागितलं असतं, आणि मी जर त्या जागी असतो मी म्हणाला असतो की तपोनिधी आनंद आखाड्याचा देशाचा एकदा अध्यक्ष मला कर. म्हणायला काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम काय आपल्याला? एखाद्या पदाची अपेक्षा करणं याला समानानुभूती म्हणतात. मी आता पंढरीला मठ डेव्हलप करीन, मी आता उत्तम दिंडी काढीन, मी आता साधू समाजात प्रवेश करीन, मी आता जरूड संस्थान माझ्या ताब्यात आहे, पंढरीचं माझ्या ताब्यात आहे, अंथरुण पिंपरी माझ्या ताब्यात आहे,
माझ्या पाठीमागं प्रापंचिक काही व्याप नाही. मी आता येणाऱ्या कुंभात मी आता साधू होईल, अपेक्षा करणं काही पाप आहे का? कल्पना करा. गोपाळानंदजी काही पाप आहे का मला सांगा? अपेक्षा करणं हा काही प्रापंचिक मोह थोडाच आहे. मी मोठा मठ बांधलेला, अरे भाविक येतील जातील, अन्नदान होईल या करता. मी आता गाडीने फार फिरलो, मी बाय प्लेन आता हरिद्वारला जाईल, मी आता लंडनला जाऊन गीतेवर प्रवचन करील, असं ऐकलं पाहिजे. पण आपल्यातले काही असे उदास विचार आहे, आपल्याला काय, आपल्या गाडवावर फिर, आपल्याला काय विठाल 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 याला म्हणायचं देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. देव द्यायला लागलाय, देणाराचे हात हजारून दुबळी माझी जुडी, द्यायला तयार आहेत. आपण स्वीकार त्याचा केला पाहिजे. श्रोते हो, ब्रह्मांडाचा नायक दातार आहे. दातार हे आडनाव नाही, तर तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, वरी कैवल्या ऐसे पवित्र, वैरियाही दिधले रे. मी माझ्या सदस्याला दिलं, पण वैऱ्यांना नाही दिलं. आमचे सागरानंद असे होते, निरंजनी आनंदचा महात्मा येऊच द्या, पण वारकरी बुवा गेला तरी अरे ये बाबा, बरा आहे का तू, तब्येत कशी आहे, अन्नधानची सोय आहे का तुझी, चाय पिऊन जा, जल्दबाजी करू नको, शांती धर जरा, बर का सर्वांना, शांती धर बाबा, असं ते म्हणायचे. शांती धर म्हणायचे. रामानंद आठवतंय की नाही, शांती धर म्हणायचे. आता आमच्या सगळ्यात जुनं गोल्ड मॉडेल हे आमचं सुरतगिरी. विठाल 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 म्हणजे आळंदीत मोठे बाबांचं जसं हृदय होतं, नथू बाबांचं होतं, चक्रांकित बाबाचं, तसं ते हृदय, कोवळ हृदय एकदम. आणि अशा कोवळ्या हृदयाचा मनुष्य इतरांना देत असतो, मागत काही न, त्यांनी कधी अपेक्षाच केली नाही. मला कित्येक अनुभव आहेत. कलशाला धर्मसभेला निमंत्रण जर दिलं, मला बाबा जाण्या येण्याचं हे काय, अरे बाबा मी ती भानगड केली नाही कधी. ते गजाला विचार, भगवानला विचार, गोपालला विचार, मी काही ते केलं नाही कधी. ही मोठी माणसं आहेत, यांनी जगाला दिलं, तर कृष्ण परमात्माने सगळ्या जगाला दिलंय. हे सगळं महिमंडळ स्थापन त्यांनी केले, हे विश्व निर्माण त्यांनी केलंय. 14 भुवन निर्माण करणारा मनुष्य आपल्याला काही मागल का हो? कल्पना करा. विठाल 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 परंतु तो परमात्मा, तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. आता शंका समाधान आहे. कृष्ण देवतेला श्रीपती म्हणण्याचा नाथरायांचा, तुकोबरायांचा हेतू काय असला पाहिजे? तर श्री म्हणजे स्त्री शक्ती, श्री म्हणजे भगवती, श्री